नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कोट्यवधी EPF सदस्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। बातमी आहे कोट्यवधी EPF सदस्यांसाठी महत्त्वाची अपडेट। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, देशातील खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या 7 कोटीहून अधिक लोकांसाठी EPFOने यावर्षी काही मोठे बदल केले आहेत, तर आणखी अनेक सुधारणा केल्या जात आहेत। PF विड्रॉल प्रक्रिया सोपी करणे, पारदर्शकता आणणे आणि सदस्यांना डिजिटली सक्षम करणे हे EPFOचे उद्दिष्ट असून या बदलांचा फायदा 7 कोटीहून अधिक EPFO सदस्यांना होईल। तुम्ही देखील EPF सदस्य असाल तर कोणते बदल काय आहेत याची माहिती तुम्हाला असली पाहिजे। 2025च्या EPFO मधील 5 सर्वात महत्त्वाचे बदल जाणून घेऊया। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने EPFO 2025 मध्ये आपल्या सदस्यांसाठी अनेक महत्त्वाचे बदल केले, जेणेकरून कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागू नये। यापैकी काही महत्त्वाचे बदल आपण जाणून घेऊ। प्रोफाईल स्वतः ऑनलाईन अपडेट करणे शक्य। मित्रांनो, आता तुम्ही तुमची EPFO प्रोफाईल अपडेट करू शकता। तुमचा UAN आधारशी लिंक असेल तर तुम्ही तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, पालकाचे नाव, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचे नाव आणि नोकरी सुरू होण्याची तारीख कोणत्याही कागदपत्राशिवाय ऑनलाईन बदल करू शकता। मात्र ज्या सदस्यांचा UAN क्रमांक 1 ऑक्टोबर 2017 पूर्वी तयार केले गेला त्यांना काही प्रकरणामध्ये कंपनीकडून परवानगी घ्यावी लागू शकते। नोकरी बदलल्यावर PF ट्रान्सफर करणे झाले सोपे। मित्रांनो, याआधी जेव्हा एखादी व्यक्ती नोकरी बदलायची तेव्हा PF ट्रान्सफर करणे खूप लांब आणि कठीण काम होते। यासाठी कंपनीची परवानगी देखील आवश्यक होती। पण आता 15 जानेवारी 2025 पासून PF ट्रान्सफरची प्रक्रिया सोपी झाली आहे। आता बहुतेक प्रकरणामध्ये PF हस्तांतरणासाठी जुन्या किंवा नवीन कंपनीची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही। त्यामुळे PFचे पैसे नवीन खात्यात जलद आणि सहज ट्रान्सफर होतात। घरबसल्या जॉईंट डिक्लेरेशन सादर करू शकता। मित्रांनो, 16 जानेवारी 2025 पासून EPFOने UAN आणि संयुक्त घोषणापत्राची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केली आहे। तुमचा UAN आधारशी लिंक असेल किंवा आधार आधीच पडताळला असेल तर तुम्ही ऑनलाईन संयुक्त घोषणापत्र सादर करू शकता। पण तुमचा UAN तयार झालेला नसेल, आधार लिंक झालेला नसेल किंवा सदस्याचे निधन झाले असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष फॉर्म भरावा लागेल। EPFOने 1 जानेवारी 2025 पासून एक नवीन सेंट्रलाइज पेमेंट सिस्टम म्हणजे CPPS सुरू केली आहे। आता पेन्शन NPCI प्लॅटफॉर्मद्वारे थेट कोणत्याही बँक खात्यात पाठवले जाईल, जे याआधी पेन्शन हस्तांतरणासाठी PPFO एका प्रादेशिक कार्यालयातून दुसऱ्या प्रादेशिक कार्यालयात पाठवावे लागायचे, ज्यामुळे विलंब व्हायचा। आता ही प्रक्रिया थांबली असून आता नवीन PPFOला UANशी जोडणे अनिवार्य आहे, जेणेकरून पेन्शनधारक सहजपणे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील। आंशिक पेन्शनबाबत परिस्थिती स्पष्ट। मित्रांनो, एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार जास्त असेल आणि त्यावर पेन्शन हवे असेल तर आता EPFOने प्रक्रिया अगदी स्पष्ट केली आहे। आता सर्वांसाठी समान नियम लागू होतील। म्हणजे तुमचा पगार निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला त्यावर पेन्शन हवे असेल तर तुम्हाला PF मध्ये काही अधिक पैसे जमा करावे लागतील। ज्या कंपन्या EPFO अंतर्गत येत नाही आणि स्वतःची ट्रस्ट योजना चालवतात त्यांना देखील समान प्रक्रिया पाळावी लागेल। थकबाकी भरणे आणि वसुली आता नवीन आणि सोप्या पद्धतीने होईल, ज्यामुळे संपूर्ण प्रणाली पारदर्शक आणि ट्रॅक करण्यायोग्य होईल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।